दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जुलै रोजी सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी त्रिफुली परिसरात एक धक्कादायक घटना घडली। मध्यरात्री अज्ञात आरोपींनी सत्यम कृषी भांडार हे दुकान फोडून शेतीसाठी लागणारी बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके, सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण 2,43,289 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 122 भारतीय दंडविधान कलम 305 आणि 334(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेत दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून 3 आरोपींना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात येणारे आरोपी म्हणजे सोपान दिनकर बस्ते वय 34 राहणार शिंदवड तालुका दिंडोरी, तसेच राहुल भाऊसाहेब मोरे वय 32 राहणार शिंदवड तालुका दिंडोरी, संतोष बाबासाहेब गाडे वय 42 राहणार शिंदवड तालुका दिंडोरी। आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी चांदोरी त्रिफुली परिसरासह आडगाव आणि लाखलगाव मधील कृषी औषध दुकाने फोडल्याची कबुली दिली। त्यांच्या कबुलीनंतर पुढील 3 गुन्हे उघडकीस आले। एक म्हणजे सायखेडा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 122/2025, आडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 211/2025, आडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 176/2025। या आरोपींविरुद्ध याआधी घरफोडीचे एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत। त्यांनी चोरलेला मुद्देमाल खरेदी करणारा आरोपी संतोष गाडे यालाही अटक करण्यात आली। गुन्ह्यांसाठी वापरलेली मारुती स्विफ्ट कार MH15 SJ 1667 तसेच दुकानांची पत्रे तोडण्यासाठी वापरलेले हायड्रॉलिक कटर आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि त्यांच्या पथकातील हेमंत गरुड, सचिन धारणकर, माधव साळे, प्रीतम लोखंडे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आणि नितीन गागमुंडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।